धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. हॉटेल उज्जैन 4 किलोमीटर. अरे वा, चल इकडूनच जाऊ. खूप भूक पण लागली. जरा हॉटेलजवळ थांबवू गाडी. पेट पूजा करून जाऊ. ठीक आहे. अमन आणि रजत नाशिकवरून मित्राचं लग्न उरकून आपल्या घरी मुंबईला चाललेले. लग्नावरून निघताना जरा उशीरच झाला. एव्हाना रात्रीचे 11:30 वाजून गेलेली. भूक पण लागलेली, म्हणून एखाद्या हॉटेल भेटतंय का तेच बघत जात होते की हा हॉटेल भेटला. गाडी हॉटेलच्या गेटजवळ थांबली. म्हणावं तशी गर्दी नव्हती. गाडी लॉक करून ते आतमध्ये गेले. हॉटेलमध्ये मॅनेजर दिसत नव्हता. ते सीटवर बसायला गेले आणि सीटवर बसताच क्षणी वेटर त्यांच्या समोर हजर झाला. बोला, काय ऑर्डर आहे? मेनू सांगा जरा. रजतनं त्याला विचारलं. इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं, वेटरने त्यांना सांगितलं. दोघांनी थोडा विचार करून चिकन आणि राईसची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत ते आपापसात गप्पा मारतच होते की तितक्यात हॉटेलच्या किचनमधून कोंबडीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि बघता बघता लगेच वेटर त्यांच्या डिश घेऊन आला सुद्धा. दोघे एकमेकाकडे आश्चर्यचकित होऊन बघत बसले. आत्ताच 2 मिनिटापूर्वी ऑर्डर दिलेली आणि हा लगेच कसा आला? पण ते आश्चर्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकले नाही, कारण समोरची डिश बघताच क्षणी दोघांच्या पण तळपायाची आग मस्तकात गेली. वेटरने टेबलवर जे डिश ठेवलेले त्यात चिकन तर होतं, पण न शिजवलेलं. एकदम कोंबडी जशी या तशी कापून आणून त्यात ठेवलेली. आजूबाजूला पूर्ण रक्त सांडलेलं. दोघे एका झटक्यात उठले आणि त्या डिशेस हाताने उडवत त्या वेटरवर ओरडले. अरे मूर्खा, हे काय आहे? इकडे काय आमची मस्करी लावली काय? मी चिकन मागवलंय आणि हे पूर्णपणे शिजलेलं नाही. तू हे काय आणलंय? त्यावर वेटर शांतपणे म्हणाला, अशी अन्नाची नासाडी करायची नसते साहेब. रजत एवढा वेळ स्वतःवर कंट्रोल ठेवून होता. वेटरच्या अशा बोलण्याने तर तो त्याच्यावर धावूनच गेला. अमनने कसेबसे त्याला अडवले आणि वेटरला 2-4 शिव्या घालत दोघे हॉटेलच्या बाहेर आले. दोघांचे पण राग अनावर झालेले, पण तरी कसंबसं स्वतःला आवरत दोघं बाहेर आले. बाहेर येऊन आपल्या गाडीकडे जातच होते की हॉटेलच्या बाजूलाच एक चहाची टपरी होती. जाऊ दे, शांत हो. ती बघ, चहाची टपरी आहे. जेवण तर नाही, कमीत कमी चहा तर पिऊ, अमननं रजतला शांत करत सांगितलं. दोघांनी टपरीवर जाऊन 2 कटिंगची ऑर्डर दिली. चहा बनवता बनवता टपरीवरचा माणूस त्यांच्याशी बोलायला लागला. साहब, आपने वो खाना फेंक के अच्छा नहीं किया. त्याच्या बोलण्यावर दोघेही त्याच्याकडे वळले. रजत परत एकदा रागाच्या स्वरात त्याला म्हणाला, वो क्या खाना था? त्याला आम्ही शिजलेलं चिकन आणायला सांगितलं होतं, पण त्यानं तसंच कच्चं आणून दिलं ते. मग मी फेकू नाही तर काय करू? अरे साहब, यहाँ पे ऐसा ही मिलता है. लगता है आप नए हो, पहले कभी नहीं आए आप लोग यहाँ. रजतचा राग अजून ओसरला नव्हता, म्हणून अमनच त्याच्याशी बोलायला लागला. हाँ, वैसे नहीं, नासिक से मुंबई जा रहे हैं. बीच में बहुत जोरों की भूख लगी, तो सोचा कुछ खा पी कर फिर निकलते, और फिर ये हॉटेल दिख गया हमें. यावर तो माणूस त्यांना चहा देत शांतपणे म्हणाला, साहब, यहाँ से आगे ज़रा संभाल के जाइएगा.
ये दिगाटी रोड इलाका है, इधर का सबसे भूतिया इलाका। यहाँ जो कोई भी आता है वो घर वापस नहीं जा पाता है। यहाँ तक कि कोई परिंदा भी पर मारने से कतराता आहे. रजतचं तर रागाने डोकं फुटलेलं आणि आता ह्या चहावाल्याच्या वक्तव्यावरून तो अजूनच रागवला. आपको क्या तकलीफ है भाई साहब? यहाँ तो कोई परिंदा भी पर नहीं मारता ना, तो आप क्या कर रहे हो यहाँ? और ये सड़ा हुआ होटल ये भी तो यहाँ है। पहले तो वेटर हमें जिंदा मुर्गी खिलाता है और तुम यहाँ हमें भूतिया जगह बता के पागल बना रहे हो. अमनने पुन्हा एकदा त्याला शांत केलं. दोघेही आपापले चहा संपून परत जायला निघाले. संभल के जाएगा पाठून त्याचाच आवाज येत राहिला. रजतनं गाडी स्टार्ट केली. दोघे पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले. गाडी कॉन्स्टंट 70-80चा वेग पकडत होती. रात्रीचे 12 वाजलेले. रस्त्यावर सगळीकडे काळोखाशिवाय काहीच नव्हते. त्यांच्या गाडीखेरीज दुसऱ्यावर दुसरी गाडी कोणतीच नव्हती. हा रस्ता जरा जास्तच निर्जन होता. रस्त्याच्या कडेला जंगल आणि त्यातून येणारे जंगली प्राण्यांचे आवाज. रजतनं गाण्याचा आवाज वाढवला. थोडं पुढं जाताच बाजूच्या सीटवर बसलेल्या अमनला समोर रस्त्यावरून कोणीतरी येताना दिसलं. त्यानं डोळे बारीक करून जरा निरखून बघितलं. जशी गाडी पुढे गेली तसं समजलं कोणीतरी एक बाई होती. पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यात डोक्यावर पदर घेऊन भरभर पावले टाकत त्यांच्या गाडीच्या विरुद्ध दिशेने जात होती. थोडं मन विचलित करणारं होतं. अमनच्या मनात थोडी शंका येऊन गेली. ही बाई इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावर. पण लगेचच तो परत विसरून गेला. पण थोड्या वेळाने पुन्हा तेच. गाडीच्या प्रकाशामध्ये परत एकदा कोणीतरी समोरून येताना दिसलं. यावेळी मात्र अमन जरा सावरून बसला आणि त्यानं रजतला गाडी स्लो करायला सांगितली. गाडी जशी स्लो झाली तसं अमनने पुन्हा एकदा तिच्याकडं पाहिलं. परत एक बाई, पांढरी साडी, डोक्यावर पदर. ही मगाचचीच बाई होती. आता मात्र अमनच्या भुवया उंचावल्या. मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. तितक्यात त्याला रजतचा आवाज आला. काय रे, गाडी का स्लो करायला सांगितलीस? आणि एकाकी तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? अमननं त्याला घाबरत सांगितलं. अरे भाई, तू नाही का बघितलंस तिला? ती बाई मगाशी पण दिसलेली, आता सुद्धा तीच सेम बाई परत. मला काहीतरी गडबड वाटते. त्यावर रजत उलट हसतच म्हणाला, भाई इकडे ना कोणी बाई आहे ना कोणी माणूस. तुला कुठून दिसली ती? काय त्या भैयाने तुझ्या चहामध्ये दारू टाकली काय? मी मगापासून गाडी चालवतोय. माझं लक्ष तुझ्यापेक्षा जास्त आहे रस्त्यावर. मला तर कोणीच दिसलं नाही. त्या दोघांचं बोलणं चालू होतं की तितक्यात अमनला परत एकदा समोरून तीच बाई येताना दिसली. अमन जोरात ओरडला, ही बघ, हीच ती बाई. मगापासून आता तिसऱ्यांदा दिसते. मला नक्की काहीतरी गडबड वाटते रजत. अमनचं तितकं बोलणं बाकी होतं की ती बाई एकाकी रस्त्याच्या मध्ये आली. रजतला समोर कोणीच दिसत नव्हतं. त्याने गाडीचा वेग तसाच ठेवला. अमननं त्याला खूप विनंती केली, ती रस्त्याच्या मध्ये आहे, गाडी बाजूने घे. ती बघ समोर आहे रस्त्याच्या. पण रजत तसाच गाडी चालवत राहिला आणि एकाकी त्या बाईच्या इतक्या जवळ आली की कोणत्याही क्षणी गाडी तिला चिरडून जाईल. अमनने घाईमध्ये रजतचा स्टेअरिंगवरचा हात बाजूला करून गाडीचं स्टेअरिंग वळवलं. पण गाडीचं स्पीड जास्त असल्यामुळं गाडी कंट्रोलमध्ये न राहता रस्त्याच्या कडेला जाऊन मोठा आवाज करत एका झाडाला आपटली. दोघे बेशुद्ध झाले. अमनने डोळे उघडले.
तेव्हा आजूबाजूला अंधार होता आणि भयानक अशी शांतता होती. तो डोक्याला हात लावत उठला. पायाच्या भागाला ओलं ओलं काहीतरी भासत होतं. कदाचित पायाला मार बसून रक्त येत असावं असा त्यानं अंदाज बांधला. त्यानं उठल्या उठल्या आजूबाजूला रजत कुठे आहे बघितलं, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. डाव्या बाजूला एक शेकोटी पेटत होती आणि त्या शेकोटीसमोर कुणीतरी बसलेलं, पाठमोर्या कृती, एक बाई, आणि तिनेही मागून पदर घेतलेला. अमन अडखळत उठला. त्याच्या डोळ्यांना आता अंधाराची सवय झाली. त्याने आजूबाजूला बघितलं. एक बंद खोली. त्या खोलीला खिडकी होती ना कोणते दार. मग तो तिकडे आला कसा? कोण आहेस तू? अमनने घाबरत घाबरत विचारलं. त्या बाईनं हळूहळू फिरत अमनकडे तोंड केलं. ते तोंड पाहताच अमनच्या तोंडातून भीतीची किंकाळी आली. त्या बाईच्या चेहऱ्याचा एका बाजूचा भाग पूर्ण जळलेला, त्यातून रक्त आणि एक किळसवानं द्रव निघत होतं. आगीच्या प्रकाशात तो चेहरा आणखी भयावह वाटत होता. अमनची किंकाळी निघताच ती बाईसुद्धा विचित्र आवाज करत एका झटक्यात अमनकडे वळाली. अमनने किंचाळतच डोळे मोठे करून घेतले. अमनचं मन काही काळासाठी पूर्णपणे सुन्न झालं. कान ठळ्या बसल्या. डोळे उघडले तेव्हा तो गाडीतच होता. काय रे, एवढं दचकायला काय झालं? काय वाईट स्वप्न वगैरे बघितलंस काय? बाजूनं रजतचा आवाज आला तसा अमन भानावर आला. डोकं जड झालेलं, पण वेळीच सावरून बसला. घड्याळात बघितले तर रात्रीचे 1 वाजून गेलेले. म्हणजे ही एक वाईट स्वप्न होतं तर. बाहेर खूप वारा वाहत होता. बाजूच्या जंगलामधून प्राण्यांचे आणि रातकिड्यांचे आवाज येतच होते. काही वेळ तरी शांततेत गेला, पण नंतर परत समोर गाडीच्या प्रकाशात एक पांढऱ्या साडीवर बाई गाडीला हात करून लिफ्ट मागताना दिसली. त्या बाईवर काही वर्षाआधी बलात्कार करून तिचं शिर कापून ठार केलं होतं काही लोकांनी. त्यानंतर त्या बाईचा आत्मा तिथंच दिसू लागला. ह्यावेळी ती रजतला सुद्धा दिसली. अमनच्या शरीरावरून एक सरसरून काटा येऊन गेला. एवढ्या रात्री अशा सामसूम ठिकाणी कोण आहे? चल बघूया, कदाचित आपली मदत तरी होईल. रजत आपल्याच नीत होता. पण अमन त्याचं बोलणं थांबवत मध्येच म्हणाला, रजत, नाही, गाडी अजिबात थांबवू नकोस. मला आता वाईट स्वप्न याच बाबतीत पडलं. गाडी कुठंच थांबवू नकोस. डायरेक्ट आपल्या घरी चल. ती बाई मला काही ठीक वाटत नाही. पण रजत त्याचं ऐकेल तर खरं. रामन, तुला काही भूताची स्वप्न पडत असतात. जरा बघू तरी कोण आहे. आणि आपण गाडीतून नाही उतरणार. चालता चालताच विचारून एवढं बोलून रजतनं गाडी स्लो केली. जशी गाडी तिच्या जवळ आली तसं त्यांना स्पष्ट दिसायला लागलं की डोक्यावरून पदर घेतलेली होती. अमनच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तेवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्याचे हातपाय बर्फासारखे घोटू लागले. कारण ही तीच बाई होती जी त्याच्या स्वप्नात होती. अमनने गाडीची काच खाली केली. रजतने गाडी थांबवून तिला विचारले, कुठे जायचं आहे? आमची काही मदत होईल का? रजत तेवढं बोलतच होता की वाऱ्याची एक मोठी झुळूक येऊन तिचा पदर डोक्यावरून खाली पडला आणि ते बघून दोघांच्या पण चेहऱ्याचे हावभाव एका क्षणात बदलले. कारण त्या बाईचं फक्त धडच तिकडं होतं, एक शीर नसलेलं धड. भय काय असतं ह्याचा प्रत्यय त्या दोघांना वेळ आला. दोघांच्या पण तोंडातून एक भयंकर किंकाळी आली. अमन तर जोरात ओरडत होता, गाडी काढ रजत, गाडी पळव. रजतनं एकाच झटक्यात गाडीचं स्पीड वाढवलं. अमनने लगेच गाडीची काच लावून घेतली. दोघांची पण भीतीने गाळण उडालेली. आपल्याला इकडून यायचं नाही पाहिजे होतं. रजत तर काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हता. घाबरतच त्यानं रिअर व्ह्यू मिररमध्ये बघितलं, पण पाठीमागं कुणीच नव्हतं. पूर्ण रस्ता सामसूम आणि ओसाड होता.
तरी खात्री करून घ्यायला त्यानं अमनला मिररमध्ये न बघता गाडीच्या मागच्या काचेतून बघायला सांगितलं. अमननं वळून मागं बघितलं आणि ह्यावेळी मात्र त्याच्यामधलं होतं नव्हतं ते त्राणसुद्धा निघून गेलं. कारण पाठीमागून ते शीर नसलेली बाई त्यांच्या गाडीत धावत पाठलाग करत होती. तिच्या धावण्याचा वेग इतका जास्त होता की कोणत्याही क्षणी ती त्यांच्या गाडीपर्यंत पोचू शकत होती. रजत, गाडी पळव, अजून फास्ट, अमन मोठ्याने ओरडत त्याला सांगू लागला. गाडीचं स्पीड 100 पार झालेलं, पण त्या पळणाऱ्या बाईचा वेग वाऱ्यापेक्षाही जास्त होता. त्यांना त्याचा अंत जवळ दिसत होता. त्या टपरीवाल्याने सांगितलेले शब्द त्यांना आठवले. जगण्याच्या सर्व आशा त्यांच्या समोर गळून पडत होत्या. रजतनं गाडीचा वेग अजून वाढवला. कालांतराने पाठीमागून त्या बाईचं पाठलाग थांबला. अमनने परत एकदा मागं वळून बघितलं. आता पाठीमागं कोणी नव्हतं, फक्त एक ओसाड रस्ता. दोघांनी एक मोठा निश्वास सोडला. झाल्या प्रकाराने दोघेही पूर्णपणे घाबरून गेलेली. काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेला एक ढाबा दिसला. चल ढाब्यावर, थांबव, कमीत कमी चहा तरी घेऊ. ढाब्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गाडी थांबली. बाहेर खूप थंडी होती. अमनने उतरून 2 चहा सांगितले आणि दुसऱ्याच क्षणी टपरीवाला चहा घेऊन आला. चहा देत देत त्यांना हसत म्हणाला, हम आप बच गए, बहुत नसीब वाले हो, नहीं तो इस रास्ते से यहाँ आज तक कोई नहीं आ पाया. दोघांच्याही कपाळावर आट्या आल्या. त्याचं एवढं बोलणं पुरेसं होतं की दोघांनी घाईमध्ये त्या चहावाल्याकडे बघितलं. हा तोच चहावाला होता जो हा रस्ता लागायच्या आधी त्या हॉटेलच्या बाजूला भेटलेला. त्यांनी लगेच हॉटेलकडे बघितलं. हा हॉटेलसुद्धा तोच होता, हॉटेल उज्जैन. हॉटेल उज्जैनला खूप वर्षाआधी रात्री गॅस टाकीचा विस्फोट झालेला. त्यावेळी तिथले सर्व कामगार आणि चहा टपरीवाला झोपलेले होते, म्हणून सर्व लोक जागेत जळून मेले आणि आता तिथं फक्त त्यांचा आत्मा राहतो. त्याच्या हातातले चहाचे कप तसेच गळून पडले आणि त्यांनी लगेच आपली गाडी वेगाने धाव घेतली. गाडी स्टार्ट करायला लागले, पण काही केल्या स्टार्ट होत नव्हती. अमन सारखं त्या बोलत होता, पण तरी गाडी स्टार्ट व्हायचं नाव घेत नव्हती. दोघांनी समोर बघितलं. एकाकी हॉटेलमधली सर्व लोक त्यांच्या दिशेने येऊ लागली. काहींचे कपडे फाटलेले, काहींचे चेहरे भाजलेले आणि काही तर पूर्ण जळलेले. जी लोक जिवंत होती ही मेलेली काही समजत नव्हतं. एक शेवटचा प्रयत्न केला गाडी स्टार्ट करायचा, पण तो सुद्धा वाया गेला. आता ह्या क्षणाला देवाचा धावा करण्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता. ते समोरचे लोक जवळ येत होते. विचित्र आवाज काढत त्यांच्यावर हळूहळू झेपावत होते. आता अंतिम मार्ग म्हणून त्या दोघांनी गाडी तशीच टाकून तिकडून पळायचे ठरवले. पण गाडीतून उतरताच त्यांना उशीर झालेला. ते समोरचे लोक त्यांच्यापर्यंत आलेले सुद्धा. त्यांचे ते भयानक किळसवाणे चेहरे आणि जीव घेणे आवाज, ह्यातच त्यांचा अर्धा जीव गेलेला. त्यांनी चारही बाजूने त्यांना घेरले. सुटायचे सगळे पर्याय नाहीसे झाले. दोघांच्या मोठ्या किंचाळ्या पूर्ण आसमंतात भिनल्या. 2 महिन्यानंतर एक फॅमिली त्याच रस्त्यावरून जात होती. बाबा, खूप भूक लागली. ठीक आहे, तो बघ हॉटेल दिसत आहे, तिकडे जाऊया. गाडी हॉटेलपाशी थांबली आणि सर्वजण हॉटेलमध्ये गेले. बोला, काय ऑर्डर आहे? वेटर, मेनू काय आहे? इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं, आणू का?